नेक्स्ट लेक्चर रेजिस्टन्स इन सिरीज, दॅट इज सिरीज कॉम्बिनेशन. तर पहा इथे दोन रेजिस्टर आहेत R1 अँड R2. या दोघांना सिरीजमध्ये जोडल्यानंतर या दोघांचा एक इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपल्याला भेटतो, त्याला आपण कन्सिडर केला R इक्विव्हॅलंट. तर यालाच आपण म्हणू शकतो कंबाईन रेजिस्टन्स किंवा रिझल्टंट रेजिस्टन्स किंवा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. या तिन्ही वर्डपैकी कुठलाही वर्ड एक्झाममध्ये विचारलेला असेल त्याचा अर्थ एकच असेल. तर त्याचा अर्थ म्हणजे काय? R इक्विव्हॅलंट म्हणजे काय पहा, डायरेक्ट इथे लिहितो R1 प्लस R2. सिरीज म्हणल्यानंतर आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलं की जेव्हा दोन रेजिस्टर्स किंवा दोनपेक्षा जास्त रेजिस्टर्स आपण सिरीजमध्ये जोडतो त्यावेळेस त्या सर्किटचा रेजिस्टन्स काय होतो? इन्क्रीज. आणि रेजिस्टन्स इन्क्रीज झाल्यामुळे त्या सर्किटमधून फ्लो होणारा करंट काय होतो? डिक्रीज. तर पहा फॉर एक्झाम्पल, इफ R1 is 4 ohm and R2 is 4 ohm. हे दोन रेजिस्टर्स एकमेकांना जेव्हा आपण सिरीजमध्ये जोडतो मग हे दोन रेजिस्टर वापरण्याऐवजी आपण काय करणार? एकच रेजिस्टर वापरणार आणि त्याची व्हॅल्यू किती असेल? R इक्विव्हॅलंट सिरीजमध्ये 4 प्लस 4 म्हणजेच 8 ओहम. म्हणजे याचा अर्थ काय असेल? हा 4 ओहम आहे, हा 4. तर हे दोन वापरण्याऐवजी आपण एकच वापरणार 8 ओहमचा. म्हणजे या दोघांचा अर्थ काय असेल? सेम. त्याला म्हणतो आपण सिरीज कॉम्बिनेशन. तर पहा द कंबाईन रेजिस्टन्स ऑफ एनी नंबर ऑफ रेजिस्टन्सेस, म्हणजे कंबाईन रेजिस्टन्स ऑफ एनी नंबर ऑफ resistance connected in series is equal to sum of individual resistances. Sum of individual resistances. पहा इंडिव्हिज्युअल म्हणजे हा एक, हा दुसरा इंडिव्हिज्युअल, या दोघांची सम म्हणजेच कंबाईन रेजिस्टन्स ऑफ दिस सर्किट. या सर्किटचा टोटल फायनल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स म्हणजेच कंबाईन रेजिस्टन्स. किंवा जेव्हा हे दोन रेजिस्टर्स सिरीजमध्ये जोडलेले असतात तेव्हा. तर पहा याच्यामध्ये एक पॉइंट आहे लक्षात ठेवण्यासारखा. तर नेहमी काय होतं पहा याच्यामध्ये, हा 4 आहे, हा 4 आहे, इक्विव्हॅलंट किती आला? 8. पहा 8 इज ग्रेटर दॅन 4 and 8 is greater than this 4. Now see, we will change this to 6. What will be equivalent resistance? R equivalent is equal to 4 plus 6 is equal to 10. Now see here, 10 is greater than 4 or 10 is greater than 6. म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो, जे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जे रेजिस्टर्स आहेत हे जेव्हा सिरीजमध्ये जोडले जातात तेव्हा त्यांचा इक्विव्हॅलंट काय येत असतो? हमेशा ग्रेटर दॅन दिस 2 और आयदर ऑफ दिस 2. या दोघांपेक्षा जो मोठा असेल, या दोघांपैकी मोठा कोण आहे? 6. तर रिझल्टंट काय असेल? या 6 पेक्षा कधी पण मोठा, ग्रेटर दॅन दिस 6, विच इज ग्रेटर ऑफ 2. त्याच्यापेक्षा हा इक्विव्हॅलंट कधी पण ग्रेटर असेल. हा एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. दॅट इज इफ वी जॉईन 2 रेजिस्टन्सेस ऑफ 2 ओहम and second 4 ohm in series, then their combined resistance will be 6. We know that R equivalent is 6 ohm, which is equal to sum of these two numbers.
म्हणजे आर इक्विव्हॅलंट सिरीजमध्ये आपण कसा काढत आहोत, या दोघांची सिम्पली सम करत आहोत. नाउ सी टू मोर थिंग्स विच आर मोर इम्पॉर्टंट. तर पहा, हा एक रेजिस्टर आहे, हा एक रेजिस्टर आहे, हा R1, हा R2. आता इमॅजिन करा, याला एक बॅटरी आपण अटॅच केली. हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल, हे बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल. पॉझिटिव्ह म्हणजे हायर पोटेन्शियल साईड, निगेटिव्ह म्हणजे लोअर पोटेन्शियल साईड. बॅटरी V आहे. तर पहा, करंट कुठून स्टार्ट होईल, पॉझिटिव्ह टर्मिनल पासून. करंट बॅटरीमध्ये एंटर कुठे करेल, निगेटिव्ह टर्मिनलला. म्हणजेच पॉझिटिव्ह टर्मिनल पासून करंट निघेल बॅटरीतून आणि निगेटिव्ह टर्मिनलला करंट बॅटरीमध्ये एंटर करेल, असा या सर्किटमध्ये. तर पहा, ही वायर या रेजिस्टरला जोडली आहे. तर जे पोटेन्शियल इथे असेल तेच पोटेन्शियल इथे असेल. लक्षात ठेवा, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. हे डिस्कशन खूप सोपं होतं. इथे पाहता, बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल या रेजिस्टरच्या लेफ्ट साईडला जोडला आहे. याचा अर्थ काय असेल, या ठिकाणी पोटेन्शियल किती असेल, V. जेवढं इथं असेल तेवढंच इथं असेल, कारण ही सिंपल वायर आहे. या वायरचा रेजिस्टन्स आपण निग्लिजिबल समजतो. निग्लिजिबल. निग्लिजिबल रेजिस्टन्स म्हणजे काय? निग्लिजिबल रेजिस्टन्स म्हणजे काय? हे पोटेन्शियल इथून इथे येत असताना लॉस नाही, नो लॉस. याला म्हणतो आपण निग्लिजिबल रेजिस्टन्स. म्हणजे करंट इथून इथे पोहोचेल. हा करंट I या रेजिस्टर मधून जाईल. पहा, रेजिस्टर काय करत असतो, करंटला अपोज करत असतो. आणि करंटला अपोज केल्यामुळे या पोटेन्शियलचं काम काय आहे, या करंटला इकडे घेऊन जाणं. करंटला इकडे घेऊन जाणं, पण हा रेजिस्टर काय करत आहे, अपोज. मग ज्यावेळेस अपोज येतो त्यावेळेस या पोटेन्शियलचं काम काय असतं, टू कॅरी चार्जेस. आणि जोपर्यंत चार्ज कॅरी होणार नाही तोपर्यंत करंट फ्लो होणार नाही, हे आपल्याला माहिती आहे. तर पोटेन्शियल काय करेल, म्हणजे थोडक्यात इथे काहीतरी एनर्जी खर्च केली जाईल, एनर्जी यूज केली जाईल. म्हणजेच इथे काय होणार, पोटेन्शियल ड्रॉप. पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे इथे जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल या पॉइंटला नसेल. इथे जे पोटेन्शियल आहे ते इथे नसेल. केव्हा, जेव्हा करंट एखाद्या रेजिस्टर मधून फ्लो होत असेल, रेजिस्टर क्रॉस करून झाल्यानंतर, पहा रेजिस्टर इथे संपला आहे, ही नॉर्मल वायर सुरू झाली, त्यावेळेस या पॉइंटला हेच पोटेन्शियल नसेल, तर इथे वेगळंच पोटेन्शियल असेल. आणि ते किती असतं हे आपल्याला ओहम्स लॉनी सांगता येतं. ओहम्स लॉ काय आहे, V = IR. म्हणजे पहा, इथून इथे येत असताना पोटेन्शियल डिक्रीज होत आहे, पोटेन्शियल ड्रॉप होत आहे, म्हणजे डिक्रीज होत आहे, म्हणजे काहीतरी पोटेन्शियल यूज केलं जात आहे हे चार्ज कॅरी करण्यासाठी. कारण इथे रेजिस्टर्स आहेत, ते अपोज करत आहेत. मग अपोजिशनच्या अगेन्स्ट काहीतरी वर्क डन करावं लागेल ते. आणि ते पोटेन्शियल किती असतं पहा, V = IR. म्हणजे करंट या रेजिस्टर मधून जाणारा किती आहे, I. या रेजिस्टरचा रेजिस्टन्स किती आहे, R1. म्हणजे ज्यावेळेस करंट याच्यातून फ्लो होईल त्यावेळेस या ठिकाणी पोटेन्शियल किती यूज केलं जाईल, तर हे असेल V = I1 नाही, I नाही, IR1. किती असेल, IR1. म्हणजे एवढा पोटेन्शियल डिफरन्स या दोन पॉइंट मध्ये असेल. म्हणजेच पोटेन्शियल ड्रॉप किती झाला असेल इथे, IR1 इथे. त्यानंतर समजा इथे काहीतरी पोटेन्शियल भेटेल, त्याला समजा X पॉइंट द्या. त्यानंतर परत करंट इथे येईल, त्यानंतर परत इथे रेजिस्टर आला. मग या रेजिस्टरच्या नंतर या पॉइंटला परत तीच कंडिशन, तिथे पोटेन्शियल सेम नसेल
काहीतरी पोटेन्शियल खर्च केलं गेलं असेल, काहीतरी इथे एनर्जी यूज केली गेली असेल, त्यामुळे हे पोटेन्शियल इथे आल्यानंतर रिड्यूस होतं आणि पहा इथे येऊन ते 0 होईल. हे आपल्याला सांगता येईल, कारण ही वायर कुठे जॉईन केलेली आहे पहा, 0 लोअर पोटेन्शियल साईड, ही हायर पोटेन्शियल साईड. हे हायर पोटेन्शियल इथून टोटल एनर्जी बाहेर निघणार, इथे काहीतरी खर्च केली जाणार, परत इथे आल्यानंतर शिल्लक काहीतरी असेल, परत ती याच्यामध्ये यूज केली जाणार आणि फायनली ती 0 होणार आणि परत बॅटरीमध्ये म्हणजेच सायकल कंप्लीट होणार, परत हायर, परत खर्च, परत 0. म्हणजे इथून निघालेलं जे पोटेन्शियल असेल ते पोटेन्शियल सर्किटमध्ये टोटल यूज केलं गेलं असेल त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल ड्रॉप. याला म्हणणार पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस दिस रेजिस्टर R1. इथे होणारा पोटेन्शियल ड्रॉप त्याला म्हणणार पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस दिस रेजिस्टर R2 आणि फायनली इथे असेल 0. नेक्स्ट म्हणजेच फायनली तुम्हाला सांगायचं हे आहे की जे बॅटरीतून पोटेन्शियल निघाला आहे ते किती आहे, V. पहा बॅटरीचं पोटेन्शियल किती आहे, V. तर हे सर्व पोटेन्शियल या रेजिस्टरमध्ये आणि या रेजिस्टरमध्ये यूज केला आहे की नाही, हो, कारण इथे पहा 0 पोटेन्शियल भेटला आहे आणि हमेशा इथे 0च होणार. पहा ही लाईन इथे जोडली आहे त्यामुळे. आणि या सर्किटमध्ये याचं तेवढंच काम असतं. पहा हे V आहे, तर आपण कन्सिडर करूया या रेजिस्टरच्या अक्रॉस V1 पोटेन्शियल ड्रॉप झाला, या रेजिस्टरच्या अक्रॉस V2 पोटेन्शियल ड्रॉप झाला, तर V इज इक्वल टू काय असेल, V1 प्लस V2. आणि तुम्हाला सिरीजमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे, टोटल पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस दिस रेजिस्टर्स इज इक्वल टू पोटेन्शियल प्रोव्हाइडेड बाय दिस बॅटरी. जेवढं बॅटरी पोटेन्शियल सप्लाय करेल तेवढं इथं यूज केलं गेलं असेल आणि ते बॅलन्स कसं होईल, इथे 0 कसा होईल ते डिपेंड करेल करंटवरून. कारण तुम्हाला पोटेन्शियल माहीत आहे, यांचे रेजिस्टर्स माहीत आहेत, याच्यातून जाणारा करंट तुम्हाला माहीत असेल. करंट भेटल्यानंतर करंट तेवढाच निघेल की इथे ते 0 येईल, कारण या सर्किटमधून जाणारा करंट डिपेंड कशावर करत आहे, या रेजिस्टरवर. मग आपण करंट पासिंग थ्रू दिस रेजिस्टर कसा काढत आहोत, V इज इक्वल टू IR. V फिक्स आहे, बॅटरी फिक्स आहे, याचा रेजिस्टर फिक्स आहे. त्यावेळेस तुम्हाला हे दोन रेजिस्टर्स ॲड करावे लागतील, हे पुढच्या डिस्कशनमध्ये येईल, इथे त्याची वरी करण्याची गरज नाहीये. म्हणजे या टॉपिकचं कन्क्लुजन काय असेल, रेजिस्टन्स इन सिरीज, दोन रेजिस्टर्स आपण सिरीजमध्ये जोडतो त्यावेळेस त्यांचा काहीतरी इक्विव्हॅलंट येतो आणि त्या इक्विव्हॅलंटवरून आपण त्या सर्किटमधून जाणारा करंट फाइंड करत असतो. आणि त्यानंतर स्पेशल केस, जी बॅटरीनं पोटेन्शियल सप्लाय केला आहे ते जर इथे 3 रेजिस्टर्स असते तर इथं V3 आला असता, जर 4 असते प्लस V4 आला असता अँड सो ऑन Vn. जेवढे असतील तेवढे इक्वली डिपेंड्स अपॉन दिस व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. प्रत्येक याच्यामध्ये काहीतरी पोटेन्शियल यूज केलं जाईल आणि ते ड्रॉप होत जाईल आणि फायनली आपल्याला 0 भेटेल. म्हणूनच आपण इथला पोटेन्शियल ड्रॉप प्लस इथला पोटेन्शियल ड्रॉप इज इक्वल टू पोटेन्शियल सप्लाइड बाय दिस बॅटरी असं लिहू शकतो. आणि त्यानंतर पहा सिरीजमध्ये तुम्हाला अजून दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ही आहे पहिली महत्त्वाची. या गोष्टीसाठी आपण एवढं डिस्कशन केलं आहे. तर या रेजिस्टरमधून जाणारा करंट, या रेजिस्टरमधून जाणारा करंट कसा असेल, नेहमी सेम. सिरीजमध्ये प्रत्येक रेजिस्टरमधून जाणारा करंट सेम असेल आणि या दोघांचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढल्यानंतर जो करंट आपल्याला भेटेल तोच करंट या बॅटरीतून बाहेर येईल आणि तोच करंट या दोन्ही रेजिस्टरमधून फ्लो होत असेल, ते एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दोन कन्क्लुजन, पोटेन्शियल ड्रॉप सप्लाइड बाय बॅटरी इज इक्वल टू सम ऑफ पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस ईच रेजिस्टर. अँड सेकंड, सिरीजमध्ये प्रत्येक रेजिस्टरमधून जाणारा करंट सेम असतो. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यावर आपण हे R1 प्लस R2 कसं येतं याचं डेरिवेशन पाहणार आहोत. तिथे तुम्हाला याची हेल्प होईल. तिथे आपण हे सारं डिस्कस करणार नाही, तिथे डायरेक्ट डेरिवेशनला आपण सुरुवात करणार.